लोणावळा पोलीस स्टेशन, लोणावळा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक फायरिंगचा इन्सिडेंट आमच्याकडे रिपोर्ट झाला. 22 जानेवारी 2026 ला रात्री जवळपास 1 वाजताच्या सुमारास आम्हाला डायल 112 चा कॉल आला की फायरिंग चा इन्सिडेंट घडला आहे. मॅप्रो गार्डनचे जवळ ह्याचा जे घटनास्थळ होता, तर पोलिसने तात्काळ प्रतिसाद दिला आणि त्या ठिकाणी जाऊन CCTV वगैरे पाहून माहिती काढून आम्ही ते कोणी गोळीबार केली आहे त्या इसमाला निष्पन्न केला. पुणे सिटीमध्ये सहकारनगरचा राहणारा राहुल तारू नावाचा एक व्यक्ती आहे आणि ह्या व्यक्तीने त्याचे लायसन्स्ड वेपनवरना 2 राऊंड फायर केले. त्याच्याबरोबर त्याची मैत्रीण होती, त्याचं आपसात भांडण झाला आणि रागात असताना त्यांनी ते गोळीबार केला आणि त्या महिलेची त्या ठिकाणी मारपीट केली. त्याच्यानंतर ते त्या ठिकाणून निघून गेले. त्यावेळी त्याच्याकडे एक BMW गाडी होती. पौड या ठिकाणी एक फार्म हाऊसला ते थांबले होते. पुढच्या दिवशी आम्ही ते चौकशी करताना रात्री सकाळी त्याच्यापर्यंत पोहोचलो आणि ते महिलाचा जबाब घेतला आणि हा जे आरोपी आहे त्याला या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेला आहे आणि याचा पूर्वी सुद्धा गुन्हेगारीचा इतिहास आहे. नाही, ह्याला जे वेपन लायसन्स आहे ते 2022 मध्ये ते लोणी कालबोर पोलीस स्टेशनच्या हद्दीत आणि ते पुणे सिटी मध्ये मिळाला होता. 2022 मध्ये मिळाला होता. सर, त्याच्यावर अगोदरचे काय गुन्हे दाखल होते? अगोदर त्याचे विरुद्ध मारामारीचे आणि ते जे 392 IPC चे जे गुन्हे आहे ते दाखल आहे वेळोवेळी. कधीचे आहेत? साल कधीचे? ते 2006, 7, 8 पासून ते गुन्हे आहे. बंद गार्डन आणि सहकारनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतले ते गुन्हे आहेत. किती गुन्हे दाखल? त्याचे विरुद्ध 6 गुन्हे दाखल होते. नावात चेंज करून वगैरे असं काही लायसन घेतलंय की काय? म्हणजे लायसन कसं भेटले गुन्हे दाखल 6 गुन्हे असून? आता गुन्हे असताना ते भेटलाय, त्यामध्ये आमच्याकडे जे माहिती उपलब्ध झालेली आहे त्याच्या बाबत आमचा तपास चालू आहे. त्याच्या बहुतेक त्यांनी काहीतरी पत्त्याची आणि नावाची काहीतरी फॉर्जरी वगैरे करून हे प्राप्त केला होता लायसन्स. त्याबाबत जे माहिती आमच्याला प्राप्त झालेली आहे ते आम्ही पुढील योग्य कायदेशीर कारवाई करण्यासाठी पाठवून दिलेली आहे. सहकारनगरचा 46 वर्षाचा आहे. हा, ऍड्रेस वेपन शस्त्रपालना घेताना हो, ते तिकडे ते नाव त्यांनी दुसरं नाव दिलेला होता. भूषण नावाचा त्याचा लायसन्स इश्यू झाला होता. त्यांनी ते आपसात व्यक्तिगत कारणाने त्याचा भांडण झाला म्हणून ही घटना घडली असं सांगितलं. त्याच्यात काही गोष्टी आमचे समोर आलेल्या आहेत आणि त्यांना योग्यरित्याने आम्ही संबंधित विभागाकडे पुढील कायदेशीर कारवाईसाठी, तो रोड कॉन्ट्रॅक्ट वगैरेचं काम आहे त्याचं आहे. थँक्यू. समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.